आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी करिता प्रॅक्टिस सेट 2.5 आपण सोडवायला सुरू केलेला आहे. त्यामध्ये 5वा प्रश्न आहे, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज x² - 4kx + k + 3 = 0. असं हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारलं आहे बघा की फाइंड के. अशा प्रकारची उदाहरणं ही महत्त्वाची उदाहरणं आहेत. तुम्ही जर पुस्तकात पाहिलं तर या उदाहरणाला स्टार मार्क केलेला आहे, असा स्टार मार्क केलेला आहे. म्हणजे हे महत्त्वाचं उदाहरण आहे. प्रत्येक परीक्षेला आपल्याला हे विचारलं जातं. आणि यामध्ये फाइंड के इफ इक्वेशन इज, हे इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. फक्त त्यामध्ये एक कंडिशन काय दिलेली आहे, तर सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे ते जे काय त्याची दोन मुळं आहेत, त्या दोन मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे आपल्याला इथं अगोदर आन्सर, सपोज रूट्स आर अल्फा अँड बीटा, देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिले बघा, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे सम म्हणजे बेरीज, या दोन मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. फ्रॉम गिवन कंडिशन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 × अल्फा × बीटा. बट we know that alpha plus beta is equal to -b/a and alpha into beta is equal to c/a. This is the formula. हा फॉर्म्युला आहे. आतापर्यंत आपण शिकलोय अल्फा प्लस बीटा, दोन मुळांची बेरीज ही -b/a असते आणि दोन मुळांचा गुणाकार हा c/a असतो. हे आपण काय केलं आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता या किमती या दोघांच्या इथं ठेवूया. म्हणजेच वी गेट अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a इज इक्वल टू 2 × अल्फा × बीटा. अल्फा × बीटा म्हणजेच c/a. म्हणजेच या एला हा a जाईल, -b इज इक्वल टू 2c म्हणजेच b इज इक्वल टू -2c. हे आपल्याला b ची किंमत मिळाली. आता इथं फ्रॉम गिवन इक्वेशन, या इक्वेशनवरून फ्रॉम गिवन इक्वेशन x² - 4kx + k + 3 इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4k अँड c इज इक्वल टू k + 3. की आता आपल्याला माहिती आहे a ची किंमत ही x वर्गाचे सहगुणक, b x चा सहगुणक आणि c ही संपूर्ण संख्या. b इज इक्वल टू -4k, b इज इक्वल टू -4k. पण आपल्याला इथं काय मिळालेली आहे, आपल्याला इथं काय मिळालेले बघा, b इज इक्वल टू -2. कंपेअर विथ इक्वेशन फर्स्ट. म्हणजे हे याच्याशी जर कंपेअर केलं तर b बरोबर 2c बरोबर 4k, म्हणून -4k इज इक्वल टू -2c. आता इथं c ची पण किंमत आपल्याला मिळालेली आहे. c ची किंमत k + 3 म्हणून -4k इज इक्वल टू -2 × k + 3 म्हणजे काय येईल, -4k इज इक्वल टू -2k - 6. -2k इकडे घेतला म्हणजे -4k + 2k इज इक्वल टू -6. म्हणजेच -2k इज इक्वल टू -6 म्हणजेच 2k इज इक्वल टू 6 अँड k इज इक्वल टू 6/2, k इज इक्वल टू 3 अँड दिस इज द आन्सर.
आपल्याला विचारलेलं आहे फाइंड के इफ इक्वेशन इज, आणि म्हणून के ची किंमत आपल्याला काय मिळाली, 3 मिळाली. हे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा याचा असा काय करा, एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. ही महत्त्वाची उदाहरणं आहेत, नेहमी परीक्षेला विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला. के ची किंमत काढा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. अजून आपल्या पुस्तकामध्ये 3 उदाहरणं आहेत, 5, 6, 7 अशी उदाहरणं आहेत. परत मी जेव्हा तुम्हाला काय सराव प्रश्नपत्रिका देईन त्यावेळा पण त्यामधली काही उदाहरणं सोडवून ठेवा, किंवा पुस्तकामध्ये इतर जी काय असतील अशा प्रकारचे ती पण उदाहरणं तुम्ही काय करा, वहीमध्ये लिहून ठेवा. प्रॅक्टिस सेट 2.5 मधलंच एक 6वं पुढचं उदाहरण आहे, 6वं. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ y² - 2y - 7 = 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे अल्फा आणि बीटा या वर्ग समीकरणाची मुळं आहेत, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची आपल्याला किंमत काढायची आहे. आणि दुसरा एक इथं विचारलेला आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची पण किंमत काढायची आहे, परंतु ते आपण काय करूया, नंतर सोडवूया. पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन y² - 2y - 7 = 0 गिव्हन हे आपल्याला दिलेलं आहे. आता यामधून आपल्याला कंपेअर ax² + bx + c = 0, किंवा इथं लिहितो मी ax² + bx + c = 0. याच्याबरोबर जर कंपेअर केलं तर फ्रॉम दिस a = 1, b = -2 and c = -7. आता आपल्याला काय करायचं आहे, a वर्ग वजा b वर्गची किंमत काढायची आहे. मग यामधून आपल्याला अल्फा प्लस बीटा = किंमत काय आहे, -b/a अँड अल्फा × बीटा = c/a. हे माहिती आहे, हे फॉर्म्युलेज आहेत आपल्याला. त्यामुळे हे -b - 2/1 and अल्फा × बीटा = -7/a. म्हणजेच -+ 2 अल्फा प्लस बीटा = 2 and अल्फा × बीटा = -7 या किमती आपल्याला मिळालेत. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. त्यासाठी आपल्याला हे एक सूत्र माहिती आहे आपल्याला, a + b² = a² + 2ab + b². या कंसाचा हा विस्तार आहे, हे माहिती आहे, पूर्वी पण शिकलोय आपण. आता याच्यावरूनच आपण असं लिहू शकतो, a² + b² + 2ab. हा b² फक्त इकडे घेतलेला आहे. आता जर मला a² + b² ची जर किंमत काढायची असेल तर हा +2ab इकडे घेतला पाहिजे, म्हणजे -2ab होईल. आणि म्हणजेच मला a² + b² ची किंमत काढायची आहे, म्हणून a² + b² = a + b कंसाचा वर्ग वजा 2ab. म्हणजे a + b कंसाचा वर्ग वजा 2ab. लक्ष देते का बघा, याच्यावरूनच आपल्याला काय माहिती आहे, a + b कंसाचा वर्ग माहिती आहे, तो काय आहे, a वर्ग + 2ab + b वर्ग. हा b वर्ग मी इकडे घेतला या a वर्गच्या जवळ, म्हणजे a वर्ग वजा a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. आपल्याला a वर्ग अधिक b वर्गची किंमत काढायची आहे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, a वर्ग अधिक b वर्ग म्हणजेच हा अधिक 2ab आहे, तो इकडे घेतला पाहिजे, म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab. आता असंच यावरून आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर लिहू शकतो की नाही बघा बरं. a म्हणजे अल्फा म्हणायचा, b म्हणजे बीटा म्हणायचं. म्हणजे इथं काय आलेलं आहे बघा, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा × बीटा. आता अल्फा प्लस बीटाची किंमत किती आलेली आहे, इथं आहे बघा, किती आहे, 2. म्हणजे 2चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा किती आहे,
वजा 7, 2चा वर्ग आला 4, वजा 2 गुणिले वजा 7 म्हणजे अधिक 14 आणि उत्तर आलं 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड दिस इज द ॲन्सर. बघा थोडंसं क्लिष्ट वाटतं, परंतु आपल्याला हे माहीत पाहिजे, हे पूर्वीचंच फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्यावरून आपण अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरची किंमत काढलेली आहे. लिहून घ्या वहीमध्ये.